आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातच्या वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून वोकल फॉर लोकल ही जनचळवळ बनवावी असं आवाहन केलं. सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत आपला कान्स दौरा रद्द केला आहे. शेलार यांनी आपल्या विभागासाठी 3 महत्त्वाचे निर्बंध लागू केले. यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन, तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या नियमांचा समावेश आहे. दरम्यान देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात 45 दिवस पुरेल इतक्या स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर प्रकाश खरात यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर प्रकाश खरात यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी, साहित्य चळवळ आणि मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं होतं. IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं प्लेऑफमध्ये समावेश करण्याची आता त्यांची आशा संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.